या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। शेवटचा फोन तिचाच आहे। चौकशी करा तुम्ही। पोलीस इतके दिवस काय करतात? इतके दिवस सीसीटीव्ही का चेक केलं नाही? आमचा पोरगा पैलवान होता। ह्या माणसाला न ऐकणारा पोरगा होता, जिम करत होता। अर्ध्या तासात घरी येतो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या जिम ट्रेनरचा तब्बल 14 दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे। सैफुल परिसरातील काटेरी झुरपात रबरी पाईपच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत हा मृतदेह सापडला। मृताचे नाव सचिन मच्छिंद्र माने, वय 30, राहणार विजापूर नाका, 2 नंबर झोपडपट्टी असे आहे। ही घटना शुक्रवारी दिनांक 27 मार्च सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। सचिन हा 14 मार्च पासून बेपत्ता होता। घरातून बाहेर पडताना त्याने पत्नी कल्याणी यांना अर्ध्या तासात परत येतो, तोपर्यंत कैरीचे लोणचे व भाजी तयार ठेव असे सांगितले होते। मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागल्याने कुटुंबियांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती। दरम्यान सचिनने आत्महत्येचा इशारा देणारे स्टेटस ठेवले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अखेर 14 दिवसांनी त्याचा मृतदेह सैफुल जवळील झुरपात आढळून आला। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला। प्राथमिक अहवालानुसार गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी दिली। सचिनच्या पश्चात पत्नी कल्याणी, 3 वर्षांची मुलगी ओजस्वी आणि 1.5 वर्षांचा मुलगा पार्थ असा परिवार आहे। तो मोबाईल शॉपीचे दुकान चालवत होता, तसेच जिम ट्रेनर म्हणूनही कार्यरत होता। त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली। मारून टाकले। माझा नवरा मेलेला नाही। मेघना मोहन चौधरी, तिचा नवरा आणि तिचा भाऊ, तिच्या घरच्यांनी नवऱ्याला मारून टाकले। माझा नवरा मरणारातला नाही। शेवटचा फोन तिचाच आहे। चौकशी करा तुम्ही। पोलीस इतके दिवस काय करतात? इतके दिवस सीसीटीव्ही का चेक केलं नाही? 10 दिवसाच्या वर झालं कंप्लीट करून। काय केलं इतके दिवस? पोलीस लोक काय केलं त्यांनी इतके दिवस? चांगलं केला नाही। पोलीस लफडा आहे। याच्यामध्ये एक महिलेचं नाव येतोय, त्यांचा तुमच्या नवऱ्याचं काय म्हणजे काय होता, कशामुळे झाली भांडण? ती माझ्या नवऱ्याच्या मागे लागली होती ती बाई। काय नाव त्यांचं? मेघना मोहन चौधरी। आणि तिच्या नवऱ्याजवळ आमच्या ह्याचा स्वप्नीचा फोन ते काहीच म्हणत नाही। तिच्या नवऱ्याने सगळं फोन करून तिला सांगितलं। आम्हाला माहितच नव्हतं सगळं काय। तिचा नवरा फोन केल्यानंतर काय बोलणं झालं तुमचं? आम्ही मस्त मध्ये 2 जण जेवण केलं होतं। दुपारी मी लवकर येतो, कल्ले जिमला जातो मी। संध्याकाळी मला कैरीची चटणी करून ठेव, मला जेवण जात नाही, मी लवकर येतो आज घरी, एवढं बोलून घरातून गेले हो। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।